नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या म्हाडा कोकण मंडळाची सोडत सुरुवात झालेली आहे आणि त्या सोडतीबद्दलचे जे काही स्कीमचे डिटेल व्हिडिओ आहेत, ते डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवणार आहे आणि आज मी तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो आहे खूप प्राईम लोकेशनचा नेरळ रेल्वे स्टेशनला लागूनच तुम्हाला 1 आणि 2 BHK विथ बाल्कनी तुम्हाला इथे बघायला भेटतील 23 लाखापासून फक्त. होय. सर या स्कीम बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या स्कीम बद्दलचे सर्व डिटेल आपण बघणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्रामचा चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. सो जो स्कीम बद्दल मी बोलणार होतो ती स्कीम आहे 417. त्याचं नाव आहे पिरामिड सेंट्रिया. या स्कीम बद्दल आपण बघणार आहोत. थोडक्यात माहिती, स्कीम कोड आहे 417, नाव आहे पिरामिड सेंट्रिया. तुम्ही जर बुकलेटमध्ये बघाल तर नाव बिल्डरचं नाव दिलेलं आहे आणि लोकेशन दिलेलं आहे, बट एक्झॅक्टली स्कीमचं नाव काय ते कुठेच दिलेलं नाहीये, कुठल्या स्कीमला दिलेलं नाही. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्हाला स्कीमचं पूर्ण डिटेल नाव भेटतील, लोकेशन भेटेल. सो हाच पॅटर्न आपण फॉलो करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटेल सर्च करायला किंवा व्हिजिट करण्यासाठी सुद्धा. सो याचं लोकेशन आहे नेरळ, नवी मुंबई. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 18 फ्लॅट, ज्यांचा की कार्पेट एरिया 42 ते 55 स्क्वेअर मीटर पर्यंत जातो, जे की 1 आणि 2 BHK टाईपचे फ्लॅट्स आहेत. हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी आहेत. LIG इन्कम ग्रुप म्हणजेच ज्यांचं की फॅमिली इन्कम 9 लाखाच्या घरामध्ये जातं, ज्यांची की प्राइस आहे 23 ते 30 लाखापर्यंत 1 आणि 2 BHK ची प्राइस. इथे पोझिशन तुम्हाला डिसेंबर 2028 पर्यंत पोझिशन भेटेल. हा एक निगेटिव्ह पॉईंट तुम्ही पकडू शकता. इथे बाल्कनीज आहेत, हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. मुंबई आणि ठाण्या किंवा कोकणमध्ये बाल्कनीजचे फ्लॅट खूप कमी भेटतात, तर त्यामध्ये तुम्हाला बाल्कनी 2 BHK विथ बाल्कनी म्हणजे सोने पे सुहागा असं म्हणू शकता तुम्ही. इथे लिटिगेशन्स कुठल्याही टाईपचे नाहीत. बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं ते सेपरेट म्हाडाची 5 मजली बिल्डिंग असेल, ज्यामध्ये की पहिले 2 मजल्यावरती शॉप्स असतील आणि वरचे 3 मजली भाड्याचे फ्लॅट्स असतील. जसं की 3 मजले तर प्रत्येक मजल्यावरती 6 फ्लॅट्स असतील. त्यापैकी एक फ्लॅट 2 BHKचा असेल आणि बाकीचे 3 फ्लॅट 1 BHKचे बाकीचे 5 फ्लॅट 1 BHKचे असतील. असे टोटल 3 1 BHK फ्लॅट आणि बाकीचे 15 फ्लॅट 15 फ्लॅट 1 BHKचे आणि 3 फ्लॅट 2 BHKचे असतील आणि बाकीचे 2 बिल्डिंग आहेत त्याचे A आणि B, जे की 27 मजल्याच्या बिल्डिंग असतील. तर लोकेशन समजून घ्या थोडक्यात. तुम्ही पिरामिड सेंटर नावाने सर्च केलं तर तुम्हाला भेटेल. सो तुम्ही बघू शकता हे नेरळ रेल्वे स्टेशन आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला पिरामिड सेंट्रिया बघू शकता तुम्ही. जर झूम केलं मी तर तुम्ही बघू शकता ही इथं पार्किंग आहे स्टेशनची आणि पार्किंगच्या स्टेशनच्या नंतर जो की लागतो स्कीम तो म्हणजे पिरामिड सेंट्रिया. सो या साईडने आणि या साईडने आणि बाजूलाच रेल्वेची पटरी सुद्धा आहे. स्टेशन आहे म्हटल्यावर रेल्वेची पटरी सुद्धा आहे आणि आणि बाकीचा आजूबाजूचा इलाका बघू शकता. पूर्ण जुनं कन्स्ट्रक्शन आहे ते. हाच एक बऱ्यापैकी नवीन प्रोजेक्ट तुम्हाला इथे बघायला भेटेल. या साईडला आहे थोडेसे नवीन, बट या साईडचा हा एकच मोठा आणि नवीन प्रोजेक्ट तुम्हाला या एरियामध्ये बघायला भेटेल. जर स्ट्रीट व्ह्यू बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता अशा टाईपचा रस्ता आहे, अप्रोच रोड. हा इथे गेट असेल, 2 गेट असतील. या साईडला एक गेट असेल आणि त्या साईडला एक गेट, अशा 2 गेट असतील आणि पुढेच थोडंसं गेलं तर तुम्ही बघू शकता स्टेशन इथे तुम्हाला बघायला भेटेल. सो आणि हे नेरळ गाव. सो हे गुगल मॅप्स तुम्ही इन डिटेल तुम्ही बघू शकता हवं तर. त्यानंतर मास्टर प्लॅन तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला सांगितलं की 3 विंग असतील. तर ही जी विंग आहे जिथे मी कर्सर आहे तर ती ए विंग असेल, ही दुसरी विंग असेल ती बी विंग आणि सर्वात शेवटी जी आहे ती सी विंग. इथनं पण एंट्री आहे आणि या साईडने एंट्री आहे आणि इथे अम्युनिटीज तुम्हाला मध्ये बघायला भेटतील आणि खालच्या फ्लोअरला शॉप्स असतील. त्याचं एलिव्हेशन कशा टाईपचं असेल तुम्ही बघू शकता. सो इथे बघा, हे 3 मजली भाड्याची बिल्डिंग असेल आणि खाली शॉप्स असतील आणि बाकीची ही ए आणि बी विंगचे पूर्ण 27 मजली बिल्डिंग. त्यानंतर हा लेआउट फ्लोर प्लॅन सध्या क्लिअर नाहीये. जेव्हा क्लिअर भेटेल तेव्हा तुम्हाला शेअर करतो. पण तुम्हाला हे सांगतो की हा शेवटचा जो आहे तो 2 BHK असेल आणि बाकीचे 5 1 BHK फ्लॅट्स तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, मार्केट रेट काय इथे? इथे बिल्डरचा जो रेट आहे तो 20,000 स्क्वेअर फूटने चालू आहे. सो तसा जर कॅल्क्युलेट केला तर आपला 1 CRच्या रेंजमध्ये जाऊ शकतो. जो की मोठा कार्पेट एरियाचे जे फ्लॅट्स आहेत 55 स्क्वेअर मीटरचे.
बट त्यामध्ये सर्व इन्क्लूड असतं, इन्क्लुझिव्ह असतं. पार्किंग असते, तुमचे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, अदर चार्जेस असतात. तर ही म्हाडाची जी प्राइस असते ती बेस प्राइस असते. सो त्याप्रमाणे जर तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर अ, तर तुम्ही मी कमी लोअर प्राइसमध्ये कॅल्क्युलेट केलं तर 70 ते 80 लाख तुम्ही कुठेच नाही गेले. तुम्ही एवढं पकडू शकता की तुम्हाला मार्केट रेट भेटेल आणि म्हाडाचा रेट किती आहे तर 25 ते 30 लाखापर्यंत म्हाडाचा रेट आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की किती कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे म्हाडाचे फ्लॅट बघायला भेटत आहेत. आणि इथे जे काही रेंट तुम्हाला भेटू शकतो तो मिनिमम ते मिनिमम 20, 25, 30 हजारापर्यंत 1 BHK आणि 40 हजारापर्यंत 2 BHKचा रेंट इथे तुम्हाला बघायला भेटू शकतो. का? कारण की लोकेशन वगैरे तुम्ही बघितलंच आहे किती प्राईम लोकेशन आहे आणि हा जवळपासच्या एरियामध्ये हा एकटाच मोठा नवीन प्रोजेक्ट आहे. सो इथे रेंट सुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारे भेटू शकतं. सो त्यानंतर अ, इथले ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस काय आहे तर तुम्हाला आतापर्यंत समजलेच असेल. डिसएडव्हांटेजेसमध्ये एक तर पोझिशन थोडंसं लेट आहे. दुसरं म्हणजे अ, काही लोकांना तो डिसएडव्हांटेज वाटेल की लोकेशन, कारण की रेल्वे पटरीला बाजूलाच लागूनच आहे. तर इथे तुम्हाला आवाज दिवस रात्र रेल्वेचा येईल, प्लस लोकांचा सुद्धा रोडच्या बाहेर तुम्हाला ये जा फार वर्दळ चालूच असेल. तर तो एक बऱ्याच लोकांना निगेटिव्ह वाटेल. नंतर पॉझिटिव्ह मध्ये अगेन लोकेशन, कारण की लोकेशन रेल्वे पटरीला बाजूनच आहे, म्हणजे स्टेशनला लागूनच आहे. सो ते लोकेशन बऱ्याच लोकांना ते पण ऍडव्हान्टेज वाटू शकतं. आणि आपल्याला जो रेट भेटतोय तो खूप कमी रेटमध्ये भेटतोय म्हाडाकडनं, ज्याचं की मार्केट रेट खूप जास्त आहे. सो हे सर्व गोष्टी विचार करून मी तरी रिकमेंड करेल तुम्हाला इथे अर्ज करा. बाकी तुम्ही डिसाईड करायचं तुम्हाला इथे अर्ज करायचं की नाही. सो हे होते या प्रकल्पाबद्दल, प्रोजेक्ट बद्दलची माहिती. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. टेलिग्रामची चॅनल आपला सुद्धा आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आपलं व्हॉट्सअपचं चॅनल कुठलंही नाहीये, त्यामुळे कुठल्याही व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन करू नका. अ, काही क्वेरी कन्सर्न असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून शेअर करू शकता. धन्यवाद.